की ज्या ध्येय धोरणामुळे तुम्ही एक संघटना तयार करता, ज्या ध्येय धोरणामुळे तुम्ही एकत्रित येतात, ते रगेत रोज बदलायला लागले, जसे कपडे बदलतो तसं. तर मला असं वाटते त्यातून त्या व्यक्तीचा पण आणि समाजाचा पण बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चालतो. एकनाथजींनी ज्यावेळी हे केलं त्याच्या अगोदर ज्यावेळी उद्धवजींच्या कानाला त्यांनी समोर बोलून घेतलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं का माझा काहीच संबंध नाही, पण आमदार म्हणतात. त्यावेळेला कुठचे आमदार, त्यांना घेऊन ये. ते काय घेऊन येऊ शकले नाही किंवा बोलू शकले नाहीत. एक सहकारी असतो, त्याच्यावरती एक विश्वास जो शेवटपर्यंत ठेवावा लागतो, तो विश्वास मला वाटते उद्धवजींनी ठेवण्याचं काम. तुम्हाला फोन आला होता की एकनाथ शिंदे साहेब? नाही. तुम्हाला फोन आला होता? मला फोन येईल तर त्या दिवशी राजकारण अजून बदलेल. सर, एक गोवारी हत्याकांड या ठिकाणी घडलं. शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस नेमकं काय झालं होतं? अनेक जण म्हणतात की शरद पवार हे 100 फूट चालत जरी गेले असते तरी या गोष्टी टळल्या असत्या वगैरे. मला माहिती होतं, कारण मी त्यात होतो प्रत्यक्षात. रात्री जेव्हा अधिवेशन चालू होतं उशिरापर्यंत इथे सभा, आणि आम्हाला अशी कुणकुण लागली त्यावेळी की इथे मोर्चा आलेला आहे आणि तो मोर्चा तिथे मोर्चावर लाठीमार झालेला आहे आणि काहीतरी मोठी गडबड झालेली आहे. म्हणून आम्ही दोघं जण तिथपर्यंत गेलो होतो, मागेच गोवारी पॉईंट जो आहे तिथे. आणि तेव्हा सचिन अहिर नव्हते, शरद पवार. आणि तेव्हा तिथे बघितल्यानंतर कळलं की परिस्थिती याला इथे कोणाला माहीत नव्हतं, इथे कोणाला माहीत नव्हतं इथे की काय झालंय ते. आता सचिन अहिर साहेब आलेले आहेत. आताचे नेते हे बंडाची काहीच पत्ता लागू देत नाही. जरी त्यांच्या मित्रांनी बंड केला असेल, तेव्हाची परिस्थिती आताची परिस्थिती, त्याबद्दल काय वाटतं? तुम्ही सांगा, हे आताचे बंड आहेत ना, कुणालाच कळत नाहीये. म्हणजे अजितदादाचं बंड नक्कीच गमतीचा विषय होता. बोला ना. आताचे बंड हे पत्रकार मंडळींना कळत नाहीयेत. पहिले बंडाची कान नाही, ह्याच्यात काय सोपं आहे. पत्रकारांमध्ये पण जे बंड असतो तेच राजकारणातला बंड आहे. जसं आम्हाला विचारावं लागतो की सध्या तुम्ही कुठच्या पक्षात आहात, तसं पत्रकारांना हल्ली विचारावं लागतं सध्या तुमचा कुठच्या पक्ष आहे. मला आता हे काळांतराने हे बदल होते, पण हे अपेक्षित नाही आहे. कुठच्याही क्षेत्रामध्ये असो, राजकारणामध्ये असो, पत्रकारितेमध्ये असो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये पण देखील, की ज्या ध्येय धोरणामुळे तुम्ही एक संघटना तयार करता, ज्या ध्येय धोरणामुळे तुम्ही एकत्रित येतात, ते रगेत रोज बदलायला लागले, जसे कपडे बदलतो तसं. तर मला असं वाटते त्यातून त्या व्यक्तीचा पण आणि समाजाचा पण बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चालतो, आणि तो हळूहळू का होईना लोकांना बदलत होत्या. फक्त माझी भीती एवढीच आहे की असंच जर चित्र राहिलं तर जो प्रामाणिक मतदान करणारा जो मतदार आहे तो एवढ्या या केवळवाणी परिस्थितीमध्ये तो त्यांनी कुठे नोटाला टाकता कामा नाही, एक. आणि दुसरा त्यांचा विश्वास उडाला. मग असे असंख्य लोक जे मतदार असतात, ज्याला काहीतरी अपेक्षा असते, ज्या काहीतरी कामाने प्रभावित होतात, ते जर मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आले तर मूलभूत लोकशाही ही जी टिकवायची आहे, जी मतदारांची पण जबाबदारी आहे, नेते किंवा समाजातले लोक त्यापेक्षा पण एक मोठा संकट निर्माण होण्याची शक्यता नकारता येईल. अहिर साहेब, आता मी तोच प्रश्न विचारत होतो की आताच्या पत्रकारांना बंडाची कानकून लागली नाही, मात्र तुमच्या सहकार्याने बंड केलं एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याची कानकून तुम्हाला लागली होती का? 100% लागलेली रे. पण राजकारणात काय असते, अनेक वेळा आपण समजूत घालत असतो, आपण बोलत असतो, करत असतो. नाही, आता हे तर काय जाहीर आहे, त्यात काय लपवण्यासारखं नाही. एकनाथजींनी ज्यावेळी हे केलं त्याच्या अगोदर ज्यावेळी उद्धवजींच्या कानाला त्यांनी समोर बोलून घेतलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं का माझा काहीच संबंध नाही, पण आमदार म्हणतात. त्यावेळेला कुठचे आमदार, त्यांना घेऊन ये. ते काय घेऊन येऊ शकले नाही किंवा बोलू शकले नाही. तर राजकारणात या गोष्टी चांगल्या आहेत, पण एक सहकारी असतो, त्याच्यावरती एक विश्वास जो शेवटपर्यंत ठेवावा लागतो, तो विश्वास मला वाटते उद्धवजींनी ठेवण्याचं काम. तुम्हाला फोन आला होता की एकनाथ शिंदे साहेब? नाही. तुम्हाला फोन आला होता? मला फोन येईल तर त्या दिवशी राजकारण अजून बदलेल. बरं, अजितदादांच्या बंडाचं काय? निश्चित आपण गोवारी हत्याकांडावर बोलत होतो सर. गोवारी हत्याकांडावर सर त्यावेळेस गेलो, तिथे बघितलं एकूण परिस्थिती काय आहे ती. इथे कोणालाही माहीत नव्हतं काय झालं त्या हाऊसमध्ये, कारण ते इतकं अचानक घडलं होतं सगळं ते. आणि रात्रीची वेळ होती 10-10:30ची. मी स्वतः इथे येऊन निरोप दिला की काहीतरी मोठी भांगड झालेली आहे तिकडे बघा म्हणून. त्याच्यानंतर लोक तिकडे गेले, तेव्हा कळलं की इतके लोक मेलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं ते, भयंकर. कशी परिस्थिती, बरं वर्णन करायचं झाल्यास कशा प्रकारे एकंदरीत या विधिमंडळाच्या परिसरात? पोलीस तो रस्ता धुवून काढत होते सगळा. फायर ब्रिगेडला आणून तो रस्ता धुण्याचं काम चालू होतं, हशप करण्याकरता प्रकरण सगळं. ते कोणाला लवकर कळू नये किती जण गेलेत, काय गेलेत म्हणून ते सगळं रस्ता धुण्याचं काम चालतं होतं. इतकं वाईट परिस्थिती इकडे होती. नंतर इथे कळलं, मग तेव्हा माध्यमं नव्हती ना, तेव्हा चॅनल नव्हते, बातमी तर दुसऱ्या दिवशी कळायची लोकांना. मग ते दुसऱ्या दिवशी कळली ती. फार लोकांना माहिती पण नसतं तेव्हा, त्या काळात अशी ती परिस्थिती होती तेव्हा.